गेल्या काही वर्षांपासून यवतमाळच्या खेड ते नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूर इथे पदयात्रा काढली जाते। आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात या पदयात्रेतनी हजारो भाविक सहभागी झालेले आहे। ही पदयात्रा मुंबईचे कामगार उपायुक्त राजेश साडे यांच्या नेतृत्वात काढली जाते। सध्या ही पदयात्रा माहूरच्या दिशेने रवाना झालेली आहे। आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत थेट या विषयावर बोलण्यासाठी मुंबईचे कामगार उपायुक्त राजेश साडे, नेमकी पदयात्रा काढण्यामागची त्यांची संकल्पना काय, यातून त्यांना काय साध्य करायचं, सर काय सांगाल तुम्ही? ज्या पद्धतीने पदयात्रा काढताय खेड ते माहूर, या पदयात्रेतून तुम्हाला काय संदेश द्यायचा आणि काय सांगाल? श्री गणपती संस्थान खेड यांच्या विद्यमाने मागील 6 वर्षापासून ही पालखी पदयात्रा सुरू आहे। यामध्ये एकमेवच उद्देश असा आहे की ज्या आता धकाधुकीच्या जीवनामध्ये ज्या काही शारीरिक याच्याकडे दुर्लक्ष होत आहे किंवा धार्मिक वृत्ती वाढावी आणि या जे लहान मुलं आहेत, तरुण वर्ग आहे, यामध्ये शैक्षणिक महत्त्व वाढावे आणि बेटी बचाओ बेटी पढाओ हा एक संदेश आम्ही देतो। पर्यावरण संतुलन कसं राखावे आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये व्यसनमुक्ती हा आमचा एक मूळ उद्देश आहे। आणि आमच्या या पालखीमध्ये दरवर्षी किमान 5 ते 7 लोक तंबाखू दारू या व्यसनापासून ते मुक्ती होतात आणि दिवसेंदिवस ही संख्या वाढत चाललेली आहे। यामुळे या पालखीचा उपयोग धार्मिक कार्यासाठी बरोबर शारीरिक व शैक्षणिक कामासाठी सुद्धा होत आहे। नक्कीच धार्मिक या दृष्टिकोनातून जर बघितलं तर चांगलीच बाब म्हणावी लागेल। मात्र एकीकडे जर आपण बघितलं, तुम्ही देखील ग्रामीण भागातून येतात, ग्रामीण भागामध्ये अजूनही शैक्षणिक क्रांती झालेली नाही। त्या अँगलने तुमचं शिक्षणाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि शैक्षणिक प्रवाहात मुलांना आणण्याच्या दृष्टिकोनातून काय प्रयत्न होत आहे? निश्चितच आम्ही मागील 6 वर्षापासून या संस्थेच्या माध्यमातून बरेच शाळेमध्ये संगणक, इतर साहित्य आणि मुलांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी स्कोप दिलेला आहे। सांगायचं म्हणजे आमच्या मूळ गावीच एक मैदान तयार केलेलं आहे, पूर्ण संगणकीकरण झालेलं आहे। जवळपास आजूबाजूच्या खेड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही संस्थेमार्फत संगणकीकरण आणि मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण कसे उपलब्ध व्हावेत आणि चांगले नागरिक कसे घडावेत अशासाठी आमचे नेहमी प्रयत्न सुरू आहे। नक्कीच या पालखीच्या माध्यमातून एक समाजामध्ये सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न मुंबईचे कामगार उपायुक्त राजेश साडे यांचा आहे। मात्र जिच्या पोटी आपण जन्म घेतो ती माता आणि ज्यात कायमाचा विसावा होतो ती माता आणि माती यामधली विलांटी म्हणजेच खरं जीवन, ह्या खरं तरी कुठेतरी राजेश साडे यांना समजला असावं, म्हणूनच ते पायी दिंडीच्या माध्यमातून विविध विषयांवर ते जनजागृती करताय। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।